हाय, गुड इव्हनिंग एव्हरीवन. मी कलाकार श्रुती आणि आज माझ्या गप्पा होणार आहेत तिच्याशी, जिला सध्या आपण फिल्मफेअरच्या फ्रंट पेजवर बघतोय, कव्हरवर बघतोय, आणि जिला आपण सेक्रेट गेम्समध्ये बघितलं, जिला आपण गली बॉयमध्ये बघितलं. अशी अतिशय टॅलेंटेड ऍक्ट्रेस आणि माझी खूप गोड मैत्रीण आहे ती. खूप सोशल वर्क पण करत आली आहे आणि खूप उत्तम वाचक आहे ती, म्हणजे खूप छान वाचते देखील. अशी कोण बरं ती? अर्थात अमृता सुभाष आपल्याला जॉईन होणार आहे आज आणि तिच्याशी गप्पा मारता येणार आहेत. तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही डेफिनेटली विचारत राहा, कारण की आमच्या गप्पा जेव्हा होत आहेत तेव्हा मीनवाईल मी तुमच्याशी देखील तिच्या गप्पा करणार आहे. त्यामुळे या. नाव आय थिंक वी कॅन सी हर इन few seconds. Hello! Hi! Hello! Finally. Yes, finally. Yes. Yes. So many people have joined. RJ Akki पण join झालाय. Hi Akki, how are you? Hey Akki, hi. Okay. How sweet. So too many people are here to talk to you. In fact, बऱ्याच लोकांना गप्पा मारायच्या आहेत. पण मुळात मला सांग, तू कशी आहेस अमरू? मी बरी आहे. म्हणजे अनेक गोष्टींची काळजी वाटते आहे, अनेक लोकांची काळजी वाटते आहे, कारण आपण सगळेच आता कशातनं तरी जातो आहोत, त्याची नक्कीच काळजी वाटते आहे. परंतु आपण सगळ्यांनी सकारात्मक राहायचं आहे, कारण त्याच पद्धतीने आपण ह्याच्यातनं पुढे जाऊ शकू असं मला वाटतं. आणि आज तुझ्याशी गप्पा मारायची ही मला संधी मिळाली आहे. तर सुरुवातीला मला मी रोज ज्यांच्यासाठी प्रार्थना करते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा प्रार्थना, की जे डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कामगार आणि माझी अक्षरशः सकाळची जी कचरा न्यायला येणारी माझी ताई, सगळे जे लोक आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करत आहेत, त्या सगळ्यांना मला पुन्हा एकदा सॅल्यूट करायचं आहे आणि त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करूयात. खरंच अशी मला तिथून सुरुवात करावीशी वाटते, कारण त्यांचा विचार आपण सतत आपल्या डोक्यात ठेवला पाहिजे असं मला वाटतं. सो ट्रू, युअर राईट. आणि तू म्हणालीस तर ते अगदी बरोबर आहे, कारण खरंच ते लोक आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी काम करतायत, लढतायत. आणि आज मला असं वाटतं की जे लोक मास्क न घालता कुठल्याही इमर्जन्सी कारणामुळे बाहेर पडतायत त्यांना इनफॅक्ट पोलिसांनी आवाहन केलंय की ठीक आहे, तुम्ही हे करा, आमच्यासोबत मग अशा रेड झोनवाल्या एरियामध्ये या. ती हिंमत आहे का तुमच्यामध्ये? एक्झॅक्टली, कारण आता आपण खरंच असं नको करायला. त्यांच्यावर ऑलरेडी इतका लोड आहे या सगळ्या लोकांवर, आणि त्यांनी पेशंट्सकडे लक्ष द्यायचं की अशा लोकांकडे लक्ष द्यायचं. आपण असं नको करायला, कारण आपला पण जीवाचा प्रश्न आहे ना. जे लोक असं करतायत त्यांना मला आवाहन करायचं की तुमच्याही जीवाचा प्रश्न आहे हा. आणि होतंय काय श्रुती, की ते समोर दिसत नसल्याने आपल्याला त्याचा सिरियसनेस कळत नाहीये. म्हणजे परंतु आता आपल्याला त्या मॅच्युरिटीने या सगळ्याला सामोरं जावं लागेल की ते दिसत नसलं तरी ते तितकं धोकादायक आहे, गंभीर आहे. म्हणजे इतिहासात पहिल्यांदा संपूर्ण जग एका बोटीत बसलंय. वी आर ऑल इन सेम बोट, आणि ह्याचं गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. सो ट्रू, तू अगदी बरोबर म्हणालीस. सो त्याचं गांभीर्य घेऊनच आपण सध्या घरी आहोत, पण घरी देखील आपण पॉझिटिव्हली कसा वेळ घालवू शकतो ह्याचा विचार करतोय. मी तुला फॉलो करतेच आहे. तू खूप छान परवा एक बाबांचा आर्टिकल वाचलंस. मला उलट सुलट नावाचं तुझं स्वतःचं पुस्तक आहे आणि मला खूप आवडलं अमृता, मला खूप छान वाटलं. आणि तू हे कधी लिहिलंस पुस्तक तुझं? एक उलट एक सुलट असं माझ्या पुस्तकाचं नाव आहे. इनफॅक्ट म्हणजे खूप लोकांनी मला सांगितलं की त्यांना ते आवडलं आणि खूप त्यांनी मला बरं वाटतंय. मी हे अगं लोकसत्तामध्ये लिहित होते कॉलम्स. 2.5 वर्ष मी ते लिहिलं आणि प्रेक्षकांना आवडलं म्हणून मग राजहंस प्रकाशनाने त्याचं पुस्तक काढलेलं आहे. आणि ते खूप असं त्यातलाच एक भाग मी इनफॅक्ट वाचला होता, वारसा नावाचा, ज्याचा तू आता उल्लेख केलास. आणि मला बरं वाटलं, कारण त्यातले काही मुद्दे जे म्हणजे आपण एरवी ते आपल्या मनात चालू असतं, परंतु त्याच्यावर लिहिताना ते अजून क्लिअर होत जातं. त्यामुळे खरं अगदी सांगायचं तर तुम्ही वाचावं हे मला खूपच आवडलं. पण ते मी माझ्यासाठीही लिहित होते, की माझ्यासाठी गोष्टी क्लिअर होण्यासाठी. कारण जेव्हा बाबांना अल्झायमर झाला त्याच्यानंतर खूप गोष्टी बदलत गेल्या, आणि जेव्हा त्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात तेव्हा आपल्याला वेळ नसतो त्याच्याकडे वळून बघायला किंवा तटस्थपणे बघायला आपण म्हणूयात. परंतु त्याच्याविषयी लिहिताना मला अनेक गोष्टी कळत गेल्या आणि मला असं वाटतं की ते गरजेचं असतं. नाहीतर तुम्ही तुमच्या काही गोष्टींचे अर्थ लावायला पाहिजेत नंतर. तेव्हा जरी तुम्हाला त्या दुःखांचे अर्थ कळले नाहीत तरी नंतर तुम्ही ते तटस्थपणे कुठल्या तरी बाजूनी पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आणि एक उलट एक सुलट
म्हणजे मी दोन्ही बाजूनी कुठलीही गोष्ट बघण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला. फार आवडलं. सो या छान, तू काही ना काही पॉझिटिव्हिटी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतेय अशा माध्यमातून. पण मला सांग की सध्या अर्थात सगळेच घरी आहेत आणि सगळेच घरी असल्यामुळे कुठेतरी स्वतःचीच एक बाजू आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतेय. ज्या गोष्टी आपण कधी केल्या नव्हत्या त्या आपण करतोय, किंवा त्या गोष्टी ज्या आपण लहानपणी करायचो जेव्हा जास्त ऑप्शन नसायचे, आपण आपल्या घरातच राहून गोष्टी करायचो, त्या सगळ्या गोष्टी आता आपण करतोय. सो अशा कुठल्या गोष्टी तू नव्याने केल्यास या लॉकडाऊनच्या काळामध्ये? सगळ्यात नवीन श्रुती स्वयंपाक. कारण की माझ्या सरिता ताई आणि माझी सायली ताई, त्यामुळे मला असं वाटतं की तू हे खूप छान पद्धतीने मांडलंस. मला असं वाटतं की ही आपल्या सगळ्यांना संधी आहे त्या सर्वांसाठी कृतज्ञता व्यक्त करायची. पण म्हणजे जसं आपण आता डॉक्टर्सचं आणि नर्सेस आणि सगळ्या कामगारांचं म्हणतो, त्याच पद्धतीने आपल्यासाठी काम करणारी जी लोक, आपल्या घरात काम करणारी जी लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करायची एक संधी आहे. कारण जेव्हा आपण त्यांचं काम मी करायला लागले तेव्हा मला खरंच त्यांची महती अजून जास्त कळली. त्या माझ्या ताई ज्या आहेत त्या अक्षरशः माझ्या आईसारख्याच मला वाटतात आणि त्या माझं घर संपूर्ण त्या सांभाळतात. परंतु स्वयंपाक मला कधी करायची वेळ आली नाही, कारण की मी शूटिंग्सना कित्येक महिने मी देशात सुद्धा, म्हणजे आता सेक्रेट गेम्ससाठी मी केप टाऊन कुठे कुठे मी हिंडत होते. अशा अनेक शूटिंग्सना विविध ठिकाणी जावं लागतं. त्याच्यामुळे माझ्या नवऱ्याचं पोट तर भरायला पाहिजे ना, तेव्हा मी जेवत असते तेव्हा. सो त्यांनी ते सगळं सांभाळलं होतं. पण आता म्हणजे परवा इनफॅक्ट मी जेव्हा भाकरी करायला शिकत होते तेव्हाचा व्हिडिओ जर तुला आठवत असेल तर मी अनेक सिनेमांमध्ये स्वयंपाक केलाय. आणि तो काय म्हणतात म्हणजे बाधा सिनेमामध्ये अशी 2 हातांची अशी जी भाकरी करतात ती केलीये. किंवा गली बॉय मध्ये तर मी मोस्टली असं स्वयंपाकघरात काम करतच मला दाखवलेलं आहे. सो ते केलेलं आहे. पण आपण तेव्हा जे करतो ते कोणाला खायचं नसतं ना. नंतर आर्टवाले येतात आणि ते घेऊन जातात सगळं साफ करून. पण आता माझी भाकरी मलाही खायची आहे, संदेशलाही खायची आहे, माझ्या नवऱ्याला. सो लाईक हे काहीतरी नवीन दालन माझ्यासाठी उघडलं. आणि ते हल्ली तर मला असं ते एक वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन वाटायला लागले श्रुती, स्वयंपाक. कारण मला असं वाटतं स्वयंपाक ही फक्त काय म्हणायचं नुसतं ह्याच्यात हे टाका ते टाका असं करण्याची गोष्ट नाहीये. त्यात तुमचं मन, तुमचं जो ते खाणार आहे त्याच्याविषयीचं प्रेम, हे सगळं स्वयंपाकाला बनवत असतं, त्या पदार्थाला बनवत असतं असं माझ्या लक्षात आलंय. सो त्याच्यामुळे हे एक नवीनच गोष्ट मी करते आहे. वेगवेगळे पदार्थ शिकते आहे, करते आहे. त्या निमित्ताने घरातल्या बुजुर्गांशी बोलणं होतंय ग. मावशा, त्यांना कुठले कुठले पदार्थ येत असतात ना सोपे सोपे. आणि मला खास तुला सांगायचंय, महेश एलकुंचवार थोर लेखक, ते इतके अप्रतिम स्वयंपाक करतात आणि ते मला इतके सुंदर टिप्स देतात स्वयंपाकाच्या. तर रोज असं नाही, पण जेव्हा जमतं तेव्हा मी त्यांच्याकडनं टिप्स घेऊन स्वयंपाक करते. सो आय एम रिअली लकी टू हॅव अ गुरु लाईक दॅट. असं सगळं. वा, म्हणजे त्यातही ते म्हणतात ना की चविष्ट आपल्या जिभेचे चोचले जे आहेत ते सगळे तू पुरवतेस घरात राहून. आणि प्रयत्न करतेय मी तसा. कारण की मला असं वाटतं, हे बघ, आता आपण ही जी परिस्थिती आहे ना, त्यामध्ये सकारात्मक राहणे थोडं जास्त अवघड पण होत आहे आपल्या सगळ्यांनाच. बिकॉज अधांतरी वाटतं आहे आपलं काय होईल, इतरांचं काय होईल. कारण मला आय एम शुअर की आपल्या सगळ्यांचे कोणाकोणाचे नातेवाईक कुठे कुठे देशात विदेशात सगळीकडे जिथे जिथे आहेत त्या सगळ्यांची आपल्याला काळजी वाटते, आपल्या आसपासच्या लोकांची काळजी वाटते आहे. सो अशा वेळेला आपण जर नकारात्मक झालो तर ते अजून सगळं आपल्या अंगावर येईल. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की अशी काहीतरी गोष्ट जी तू मगाशी खूप चांगल्या शब्दात म्हणलंस की आपल्याला आपल्याशी जोडायची संधी देईल, अशी काहीतरी गोष्ट. तर मला स्वयंपाक तसं करतो आहे आता असं मला वाटतंय. सो महत्वाचं नवीन काय केलं असं जे तू विचारलंस तर त्याच्यामध्ये स्वयंपाकाला मी सुरुवात केली आणि आता मला मजा येते. भाकऱ्या छान व्हायला लागल्यात. आता लॉकडाऊन संपला की तुला खायला घालेन. डेफिनेटली. म्हणजे काय, मला अजून तुझा डबा आठवतोय की जो तू इतर वेळी देखील कॅरी करायचीस आणि तुझं डाएट व्यवस्थित त्यावेळेला त्या गोष्टी खाणं अजूनही तू ते पाळतेस म्हणा. परवाच आपला कॉल झाला तेव्हा तू सांगितलंस की तू काय सध्या वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे तुझा जाम असा हेवी वर्कआउट असतो आणि मग सॅटर्डेला तुला सुट्टी असते. सो म्हणून आता निवांत वेळ मिळाला तुला. सो काय म्हणजे हे स्वतःच्या स्वतः वर्कआउट करणं चाललंय का ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहे?
स्वतःच स्वतः नाही, कारण मला असं वाटतं वर्कआउट किंवा योगा या सगळ्या गोष्टी आपण लाईटली घेऊ नयेत. कारण आपण ते माहिती नसताना केलं तर काहीतरी आपल्याला अपाय होऊ शकतो. सो आणि अगदी महत्वाचं म्हणजे मला खूप महत्वाचं आता सांगायचं की सगळे आपल्या आपल्या वर्कआउटचे व्हिडिओ शेअर करत असताना माझ्या मनात एक काळजी अशी दाटलेली आहे की आत्ताच्या घडीला आपली इम्युन सिस्टीम आपण नीट ठेवायची आहे. आपण ज्यातनं चाललोय त्याच्यात एरवी पण नीटच ठेवायची, पण आता जास्ती ती गरज आहे. आणि जर जरुरीपेक्षा जास्त व्यायाम केला तर इम्युन सिस्टीमवर परिणाम होऊ शकतो. सो त्याच्यामुळे योग्य व्यायाम करणं म्हणजे आता वेळ आहे तर मी आता खूपच व्यायाम करतो किंवा करते सो तुम्हाला म्हणालीस तसं ते प्लॅन करणं खूप आवश्यक आहे की आता खूप तासन तास मी वेट ट्रेनिंगच करते, कारण जास्त व्यायामाचा सुद्धा अपाय होऊ शकतो जो आत्ताच्या घडीला आपल्याला थोडा महागात पडू शकतो, बिकॉज त्यांनी इम्युन सिस्टीमवरती परिणाम होऊ शकतो. सो त्याच्यामुळे ते आपल्या कुणीतरी जो गुरु त्या क्षेत्रातला जो माहीर माणूस असेल त्याच्याकडनं माहिती घेऊन करणं खूप महत्वाचं आहे. तसंच मी जो व्यायाम करते तोच तू करशील असं नाही. त्याच्यामुळे कुणाचं दुसऱ्यांचं बघून करू नका. म्हणजे मी पूर्वी जेव्हा आमच्या समोर एक ग्राउंड आहे खूप सुंदर MIGचं, तर मी कधी कधी योगा म्हणजे विशेषतः मी जेव्हा सेक्रेट गेम्स केलं तर त्या भूमिकेसाठी मी योगावर जास्ती भर दिला होता, कारण ती जरा खूप शांत अशी दाखवली तिनं. सो तेव्हा मी खाली मोकळं ग्राउंड आहे त्याच्यामुळे तिथे मी योगा करायला तेव्हा जायचे. तर तेव्हा काही लोक माझं बघून म्हणायचे मॅडम आम्हाला तुमच्यासारखं तुमचं बघून. म्हटलं नाही, असं करू नका. योगा किंवा कुठलाच व्यायाम हे दुसऱ्याचं बघून करायची गोष्ट नाही. तुम्ही तुमचा त्या क्षेत्रातला गुरु शोधणं खूप महत्वाचं आहे. सो मला फॉर्च्युनेटली खूप चांगले गुरु मिळाले आहेत. शैलेश परुळेकर ज्यांनी अतुल कुलकर्णीला नटरांसाठी तयार केलं, ज्यांनी सुबोध भावेला बालगंधर्वासाठी तयार केलं. सो त्यांनी एक कार्ड बनवून दिलेलं आणि त्यावर हुकूम मी करते, कारण ज्या तिथे आपल्या बुद्धिमत्तेने मी फारसं काही करायला जात नाही. पण त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे की वेट ट्रेनिंग योगा ह्याचा संयोग असणं, कारण योगाने तुमच्या शरीरावर काही वेगळा परिणाम होत असतो, वेट ट्रेनिंगने वेगळा परिणाम होत असतो आणि ह्याचा संयोग खूप महत्वाचा असतो. आणि आता आपल्याला बाहेर चालायला जाता येणार नाहीये, त्याच्यामुळे घरच्या घरी काय काय आपण करू शकतो हे महत्वाचं आहे, कारण त्यांनी माझी मनस्थिती पण चांगली राहते. सो ते माझं प्लॅनिंग आहे. तू म्हणालीस तसं बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे माझं वेट ट्रेनिंगचे दिवस आहेत. सुट्टी पण महत्वाची आहे, कारण रेस्ट पण खूप महत्वाची आहे ना. तर आज माझा रेस्टचा दिवस आहे म्हणून मला तुझ्याशी छान गप्पा मारता येत आहेत. आणि रविवार, सोमवार हा योगाचा दिवस आहे. सो ह्याचा बॅलन्स आपण सगळ्यांनी आपापल्या गुरूंना विचारून करूयात असं मी सगळ्यांना आवाहन करते. कारण नुसतं या काळातच नाही, हे नेहमीच महत्वाची गोष्ट आहे. मेडिटेशन श्रुती मला असं वाटतं या काळात आपण खूप करायला पाहिजेत. कारण एक असं मी सेईंग ऐकलं होतं पास्कल नावाच्या एका विचारवंताचं, की बऱ्याचशा जगातले प्रॉब्लेम्स कशामुळे निर्माण होतात, तर माणूस 4 भिंतींमध्ये स्वतःबरोबर राहू शकत नाही, त्याला स्वतःबरोबर राहायला भीती वाटते. सो आत्ता कुठेतरी आपल्याला सक्तीने ते करावं लागतं आहे. आणि मला असं वाटतं की ते तितकं सोपं पण नाहीये, कारण आपल्याला त्याची सवय असेलच असं नाही. बिकॉज काही लोक वर्कोहोलिक असतात, त्यामुळे त्यांना कामात न राहण्याची सवय नसते आणि त्यातनं काही काही आपल्या इन्सिक्युरिटीज बाहेर येत आहेत, ज्याला मेडिटेशन किंवा ध्यानधारणा अशा स्वरूपाच्या गोष्टी मदत करतील असं मला वाटतंय. आणि आता ऍक्च्युली पीपल वॉन्ट टू नो अबाउट युअर वेब सीरीज आणि ऑफकोर्स गली बॉय, आणि फ्यू ऑफ देम आर लाइक कि प्लीज आप हिंदी में बात कीजिए, हमें समझ में नहीं आ रहा है आप क्या बात कर रहे हो. सो ठीक है, आपके लिए उन वेब सीरीज के बारे में जब हम बात करेंगे तब हम हिंदी में बात करेंगे, बट अदरवाइज वी विल टॉक इन मराठी. हाँ, सो of course people are like a big fan of you, आणि congratulations for Filmfare. इतकी मोठी गोष्ट यार, म्हणजे मला तर वाटतं की एका ऍक्ट्रेसने, ते ही आपल्या मराठी ऍक्ट्रेसने जेव्हा फिल्मफेअरच्या कव्हरवरती आपल्याला दिसते तेव्हा डेफिनेटली इट्स अ बिग 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 प्राऊड मोमेंट फॉर एव्हरीवन. सो वी आर सो प्राऊड ऑफ यू अमृता. पण टेल अस समथिंग अबाउट गली बॉय, त्या प्रोसेस बद्दल. जब आप ये फिल्म कर रही थी तब आपका एक्सपीरियंस कैसा रहा, एंड व्हाट वाज दैट वन थिंग यू विल नेवर फॉरगेट अबाउट गली बॉय थिंग? तो आपने हिंदी में पूछा है इसलिए मैं हिंदी में जवाब दूंगी. और मेरे जो मराठी दर्शक हैं उन्हें मुझे खास एक बात बतानी है कि कभी कभी वो मुझसे सवाल पूछते हैं कि आप हिंदी में क्यों बात कर रही है. जब मैं पोस्ट में भी कभी कभी हिंदी इस्तेमाल करती हूँ तो मुझे उनको ये बताना है की मराठी मेरी लँग्वेज है, अँड आय एम रिअली प्राऊड ऑफ माय ओन लँग्वेज. आणि मराठीत बोलायला मला नक्कीच आवडतं.
लेकिन आपके आशीर्वाद से, आपके शुभेच्छाओं से, आपके ब्लेसिंग्स से अब जैसे आपने कहा श्रुति कि अब मेरे जो दर्शक हैं वो हिंदी भी हैं, जो आपको अभी बता रहे हैं कि प्लीज। तो देखिए, मराठी लोगों को तो हिंदी समझ में आएगी, लेकिन जो हिंदी है, जिनको मराठी समझ में नहीं आती, उनके लिए मुझे कभी कभी हिंदी में बात करनी पड़ती है। तो थैंक यू फॉर अंडरस्टैंडिंग दिस फैक्ट। तो इसलिए इसका मतलब ये नहीं कि आई एम नॉट प्राउड ऑफ मराठी, आई एम प्राउड ऑफ माई लैंग्वेज एज वेल। तो आपने मुझे गली बॉय के बारे में पूछा श्रुति। आज दोपहर में भी मैंने एबीपी माझा पे मैं बात कर रही थी गली बॉय के बारे में, क्योंकि गली बॉय सचमुच आपने जैसे कहा कि एक सपना होता है हर एक्ट्रेस का, जैसा मेरा एक सपना था कि नेशनल अवार्ड मिले, जो अस्तु ने पूरा किया। और एक सपना ये था कि फिल्म फेयर वो जो स्टेज है, वो जो फिल्म फेयर का स्टेज, वो जो सीढ़ियां हैं जब तब तो वहां पे कभी तो वो चढ़ने के लिए, कब वो चढ़ने का मौका मिलेगा। तो वो गली बॉय ने वो मेरा सपना पूरा किया, और इसलिए मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ इस प्रोजेक्ट की, जोया अख्तर की और मेरे पूरी टीम की। और अभी गली बॉय की आपने बात मुझे पूछी, तो मैं कभी नहीं भूलूंगी कि जो धारावी के लोगों ने मुझे सहायता की, हम सबको, हमारी पूरी टीम को, क्योंकि इसकी शूटिंग धारावी में हुई, और मुझे लगता है हम सब लोगों को अभी हमारे सबको हमें एक दूसरे को अभी ब्लेसिंग्स देने, लेकिन धारावी को हम स्पेशल ब्लेसिंग्स दे, क्योंकि वहां पे जिस तरह से वो लोग एकदम नजदीक नजदीक रह रहे हैं, मुझे उनके लिए बहुत चिंता हो रही है। तो हम दे आई थिंक वी शुड ब्लेस देम। उन्होंने बहुत मदद की हमारी जब हमने वहां पे शूटिंग, क्योंकि हमारा सेट पूरा धारावी में लगा हुआ था, और रणवीर पद्मावत के बाद आया था और रणवीर वो शूटिंग देयर। तो मतलब, लेकिन उन्होंने कभी भी भीड़ की वजह से हमें कोई तकलीफ नहीं हुई, क्योंकि वो लोग इतना अंडरस्टैंडिंग थे और इतना हमारा ख्याल रखते थे, और हमारे फिल्म के लिए उन्होंने भी बहुत हमें सपोर्ट दिया है। तो खास चीज वो सपोर्ट मैं कभी नहीं भूलूंगी। सो मेजर मुझे ग्रैटिट्यूड आज एक्सप्रेस करना है धारावी के लिए और वहां के लोगों के लिए जहां पे हमने शूटिंग की। और ऐसी काफी सारी बातें हैं जो मैं कभी नहीं भूलूंगी गली बॉय के बारे में, लेकिन खास बात है वो डायलॉग श्रुति, जब मैं मेरे हस्बैंड को, मतलब विजयराज जी ने जो रोल किया है, जब मैं उनको बोलती हूँ कि क्या तूने कभी सीखा था मुझे कैसे छूना है, तो और ये जब मैंने डायलॉग स्क्रिप्ट में भी पढ़ा था तो मेरे रोंगटे खड़े हो गए थे कि भाई साहब ये क्या लिखा है। मतलब मैं जोया, रीमा और विजय मौर्य जी के डायलॉग है, उनको भी मैंने कहा था कि भाई ये एक औरत अपने बच्चों के सामने जब बोल रही है अपने हस्बैंड को कि भाई तू कह रहा है कि मैं सेक्स में ठीक नहीं, तो तूने कोई दूसरी औरत लाई तो मैं भी ले आ सकती हूँ, मतलब ऐसा। सो ये वुमेन इक्वालिटी की बात इतने अच्छे और सिंपली कह दी, मतलब ऐसा भी नहीं है कि कुछ बहुत प्रीची हो गए हैं, लेकिन ये बहुत बड़ी बात कह दी उन्होंने उस एक सेंटेंस में, ऐसा डायलॉग के जरिए। करेक्ट। जी जी जी। और आई विल स्पेशली मेंशन विजयराज हियर बिकॉज ही helped me so much for this scene, and of course Zoya, Zoya ने मुझे फायर दी। मतलब वो औरत सिर्फ दुखी नहीं है, मतलब दूसरी औरत जब घर पे आती है तो ऑफ कोर्स ये औरत दुखी है, पर वो रोने वाली औरत नहीं है कि भाई मेरी सौत आ गई तो मैं रोती बैठू, नहीं, शी हैज फायर, और वो फायर मुझे जोया ने दी। मतलब जब शॉट्स भी लगते थे तो जोया, मुझे याद है कि माइक पे चिल्लाती थी, जब मारपीट के भी शॉट्स लगते थे ना, वो शी यूज्ड टू से गिव इट बैक अमृता, गिव इट बैक टू हिम, गिव इट बैक टू हिम। तो लाइक ये फायर जो है उस औरत की वो मुझे जोया ने दी। हाँ, और लिसनिंग टू यू ऑल्सो हम लोग वो इमेजिन कर पा रहे कि किस तरह से आपकी एनर्जी आपने लगाई होगी ड्यूरिंग द सीन। लेकिन वो मतलब कहते हैं ना, मेहनत का फल तो मिलता ही है, एंड फल तो आपको मिला ऑफकोर्स फिल्म फेयर मिलने के बाद। लेकिन जब हम कोई अवार्ड जीतते हैं, स्पेशली एज यू सेड कि वो कब मैं सीढ़ियां चढ़ूंगी ऐसा आपका सपना था, एंड फाइनली व्हाइल टेकिंग दैट अवार्ड, व्हाट वाज दैट इन योर माइंड? लाइफ में पहला अवार्ड जो हमको मिलता है ना, उससे हमें बहुत ताकत मिलती है कि यार हमें आगे ये जीतना है, और वो कनेक्शन वहां भी कभी कभी जाता है। सो टेल अस समथिंग अबाउट योर फर्स्ट अवार्ड एंड अबाउट दिस फिल्म फेयर अवार्ड। मुझे ये सवाल काफी बार पूछा गया। मुझे फर्स्ट अवार्ड एकदम फर्स्ट वाला जो मिला था वो न्यू फेस का मिला था, मटा सलमान का मिला था। लेकिन उसके पहले मुझे एक खास अवार्ड मिला था। मुझे लगता है अवार्ड अलग अलग तरीके के, अलग अलग किस्म के होते हैं। जब मैं छोटी थी तब ना मेरा गांव है सातारा जिल्हा, कोरेगाव तालुका, रहमतपूर, माझा अजोळ।
तो वहां पे एक स्कूल था और जिसका फंक्शन था जिसमें मैंने डांस किया था जब मैं छोटी थी। तो माँ ने मुझे पूरा तैयार किया था और मैंने वहां पे डांस किया था। और गांव में ना तब ऐसे होता था, तो जिसका डांस अच्छा लगता था, किसी का भी कोई अच्छा लगता था ना, तो ऐसे लोग ना अपने जेब में से ऐसे ये क्या कहते, 5 रुपए के नोट, 1 रुपए का नोट ऐसे निकाल के, तब 1 रुपए का भी नोट था जब मैं छोटी थी तब तो वो निकाल के देते थे। तो तब मुझे ऐसे सारे ना गांव के लोगों के ब्लेसिंग्स मिले थे, ऐसे सारे वो नोट्स मैंने रखे थे और काफी दिनों तक वो मैंने मतलब वो रखे हुए थे कि भाई ये मैं खर्चूंगी नहीं, बिकॉज हाँ ये ब्लेसिंग्स है। और ये ब्लेसिंग्स श्रुति हर बार मुझे याद आते हैं। उसके बाद भी एक बात हुई थी जब मैंने एक नाटक किया था मेरी माँ के साथ, रहमतपुर में ही किया था, जिसमें मैं गाती थी। और तब वो नाटक देख के मेरे गांव के एक इंसान ने कहा कि तब भक्ति जी गुजर गई थी और तब उन्होंने कहा था कि अगर फुलरानी फिर से हो जाए तो तुम्हें वो रोल मिलना चाहिए। And you've done that role. Yes, उसके पहले ये मेरे गांव की मिट्टी, जो भी आप कहोगे, मेरे देश की धरती तो भाई वहां के ब्लेसिंग्स ये आपके लिए सबसे बड़ा अवार्ड होता है, ऐसे मुझे लगता है। तो आई थिंक दैट वुड बी माई रियली फर्स्ट अवार्ड बोलू, ब्लेसिंग बोलू। इट्स वेरी प्रेशियस फॉर मी, इट्स वेरी प्रेशियस। अच्छा, मुक्ताई हैज अ सजेशन बिकॉज वी आर नॉट एबल टू सी यू प्रॉपरली अमृता, थोडं ब्लर होतोय, त्यामुळे ती म्हणते की जरा फोन तुम्ही जर ऍडजस्ट केला तर दे कॅन ऑल्सो सी यू प्रॉपरली. सो ओके सो थोडा हा म्हणजे करेक्ट हा नाव वी कॅन सी यू बेटर इन अ बेटर वे बिकॉज आधी जरा वरचं दिसत होतं. ठीक आहे, थँक्यू मुक्ताई. ओके, सो आय थिंक मुक्ताई हॅज परफॉर्म्ड. मुक्ताई तू तीच आहेस का जिनी फुलराणी मधला माझा एक पीस करून दाखवला होता. सो आय वॉन्ट टू टेल हर ब्लेसिंग्स टू यू. आणि खूप छान केला होता तिने पीस, मला इंस्टाग्राम वरती पाठवला होता. फॅन ऑफ यू बट थँक्यू मुक्ताई. या ऑल राईट. ओके, ऑल्सो वन मोर थिंग आय वॉन्ट टू आस्क यू, कारण आता विषय निघालाच आहे आणि ती म्हणालीस की तुला बक्षीस वगैरे मिळाले, आणि आता तुझी जशी मुक्ताई फॅन आहे तशी मला असं वाटतं तू पण एका व्यक्तीची खूप मोठी फॅन होती ज्याला तू लेटर लिहिलं होतंस आणि ज्याचा पिक्चर बघून तू बस स्टँड रडत आली होतीस. अच्छा, जो लोग नहीं समझ पा रहे मैं उनको वापस बोल दूं बिकॉज आई नो अमृता सो वेल, मतलब वी बीन फ्रेंड्स since long. So अमृता जो है एक एक्टर की इतनी बड़ी फैन है या थी, जो जब उसकी मूवी देखी तो वो बस स्टैंड से, वहां से बस स्टॉप से वो रोते रोते घर पे आई थी और साथ ही में वो उनको चिट्ठियां लिखा करती थी. और एक दिन तो क्या हुआ कि उनकी फोटो के साथ उनकी साइन जो है अमृता तक पहुंची. कैसे, कौन था वो? जी तो यस, ये मेरे, तुमने मुझे पूछा था पहला अवार्ड कौन सा था, लेकिन ये मेरा पहला प्यार था. प्यार. आज ये बात संदेश को भी पता चल गई. चलो तो ये मेरा पहला जो प्यार था वो था ऑफकोर्स आमिर खान. और ये मूवी जिसकी आप बात कर रही है, इट वॉज ऑफकोर्स कयामत से कयामत तक. बहुत सारी लड़कियां रोती रोती आई होगी यार, बहुत सारी लड़कियों ने उनसे कितना प्यार किया. और मैं ऐसी एज में थी कि मुझे लगने लगा यार मुझे इनसे शादी करनी है, अब दैट्स इट नाउ, यू नो, मुझे इनसे शादी करनी है. तो नाही, म्हणूनच तो म्हणला मी बाहेर, तो आता म्हणजे काय म्हणायचं, इथे घराच्या दरवाजाच्या बाहेरच तो हिंडतोय की तो म्हणाला की मला काही दुःखद तू काही बोलणार असेल तर मला ऐकायचं नाही. सो एनिवे तर तो आमच्या गच्चीत आहे. हा, सो आमिर खान से मुझे प्यार हो गया. और एक दिन मैं स्कूल से घर आई और मैंने देखा कि लेटर बॉक्स में एक मेरे नाम से खत, देखो स्कूल में कोई आपको खत नहीं लिखता है, आपके माता पिता को खत लिखते, राइट. तो मुझे लगा मुझे क्यों खत लिखा है, तो मैंने वो देखा, मैंने कहा क्या है, तो मैंने वहीं पे खोल दिया बिकॉज आई वाज सो एक्साइटेड. मैंने देखा आमिर खान की फोटो, तब मैंने कहा ये क्या है, और पीछे लिखा था डियरेस्ट अमृता विथ लॉट्स एंड लॉट्स ऑफ लव आमिर. सो आई वाज लाइक व्हाट. देखो एक एज होता है तब हमें लगता है कि सब दुनिया हमारे इर्द गिर्द घूम रही है. तो मुझे ऐसे लगा कि मेरे प्यार के बारे में उसे पता चल गया है और इसलिए उसने मुझे खत भेजा है. तो मैं घर गई और मेरी माँ को कहा कि तुम्हें लगता था ना कि मेरे प्यार के बारे में उसे पता नहीं चलेगा, लेकिन मेरे प्यार के बारे में उसे पता चल गया और उसने मुझे ये फोटो भेजी है. तो माँ ने ऐसे किया सिर, तो मुझे लगा दाल में कुछ काला है. मैंने कहा क्या है ये, तो उसने कहा नहीं कुछ नहीं. फिर एक दिन माँ सब देखती रही, मुझे लगा कि बस अब मेरी शादी होने वाली है उनसे.
तब मेरी माँ ने कहा की अमृता बास झालं. तो मैं बोला मतलब. तो उन्होंने मुझे बताया कि सुहास जोशी जो मेरी माँ की दोस्त एनएसडी से, तो सुहास जोशी ने जो बहुत मशहूर एक्ट्रेस है मराठी की, तो वो तुम मेरे हो जो नाम की फिल्म है उसमें वो आमिर की माँ का रोल कर रही थी, या दादी का या नानी का, आई डोंट नो व्हाट. तो उन्होंने उनको बताया कि यार ये मेरी एक भतीजी है और वो आपसे प्यार करती है, तो उसके लिए आप लिख के दोगे. तो ये सुहास मावशी ने मेरे लिए किया था और फिर पोल खुल गई. लेकिन आई वॉज सो हैप्पी, आई वॉज सो हैप्पी, आई कांट टेल यू. Oh my God, such a lovely memory you have with the photograph. Oh my God, you're so lucky. Acha, so Amrita, tell us something about Sacred Games. कारण की मला असं वाटतं Sacred Games चं क्रेज तर खूप जास्त, फर्स्ट तर होतं सीझन 1, सीझन 2 मध्ये पण we've seen you, आणि त्यात आम्हाला एक वेगळी अमृता दिसली. मतलब आय हॅव नेव्हर सीन यू लाईक दिस, इन सच लुक, इन सच ऑरा, in Sacred Games, म्हणजे जसं Sacred Games मध्ये तू दिसलीस. सो टेल अस समथिंग अबाउट दैट प्रोजेक्ट की तब क्या हुआ, फिर नवाजुद्दीन के साथ बहुत सारे जी. तो Sacred Games 1 में आपने मेरे हस्बैंड को देखा होगा, बिकॉज ही प्लेड नवाज़ फादर पंडित. तो और तब आई वॉज सो एक्साइटेड, तो मैंने कहा यार ये तो बहुत अच्छी सीरीज है, बिकॉज 1 जब मैंने देखी थी तो आई वॉज लाइक काश मैं इसका पार्ट होती. में कोई फोन आ गया था, तो मुझे लगा था कि काश मैं इसका पार्ट बन पाती. तो लेकिन उसमें शायद तो वो नहीं हो पाया, बट संदेश था तो मुझे मजा आया. और एक बहुत मजेदार बात ये हुई कि नवाज और मैंने एक रमन राघव में काम किया था एक, तो हम पुराने दोस्त थे. ही इज माई सीनियर फ्रॉम एनएसडी. हालांकि उसने मुझे ताई बोला है, लेकिन वो मेरा सीनियर है. तो नवाज के साथ रमन राघव जब की मैंने, अनुराग और नवाज के साथ, तो तब से हमारी दोस्ती है. तो उसने मुझे फोन किया था कि मंटो फिल्म आ रही थी, तो उसके प्रीमियर में उसने मुझे बुलाया कि देख मैंने मंटो का रोल किया, तो कैसे लगता है तुझे, तो देखने आ रहा. और तब ना मैं थोड़ा सा बोर हो गई थी कि मुझे एक जैसे ही रोल नहीं करना है, मुझे कुछ अलग रोल करना है. तो मैंने ना मेरी शेफू नाम की जो बीबलैंड की जो मेरी दोस्त है उसको मैंने बोला, तो उसने ना मेरे बाल काट दिए और शॉर्ट कर दिए. और मैं वो शॉर्ट बाल, सॉरी वी कांट सी यू प्रॉपरली, थोडं जरा ऍडजस्ट करू ना थोडं, बिकॉज तू ब्लर दिसतेस आम्हाला. म्हणजे काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? परत जॉईन करू? इज इट ओके? नाही, दॅट्स ओके, दिस इज ओके. नाउ कीप इट लाईक दिस ओनली. ओके, एंड टेल अस अबाउट दैट. या सो नवाज ने मुझे बुलाया था प्रीमियर के लिए, तो वहां पे मैं बाल काट के चली गई ऐसे शॉर्ट बाल लेके. तो विक्रमादित्य मोटवा ने और जो शो रनर है सीक्रेट गेम्स के, और वरुण ग्रोवर जो राइटर हैं सीक्रेट गेम्स के, वो दोनों वहां पे आए थे. सीक्रेट गेम फर्स्ट भी वरुण ने ही लिखा है. वरुण ने मसान फिल्म लिखी है, तू किसी रेल से गुजरती है, गाने, बहुत सारे गाने लिखे हैं वरुण के बारे में. तो एनीवेज, तो वो दोनों वहां पे आए थे और उन्होंने मुझे पहले पहचाना ही नहीं. और फिर उन्होंने कहा अरे अमृता इट्स यू, बिकॉज मैंने बाल काटे थे. तो उन्होंने ऐसे एक दूसरे को देखा. मैंने कहा क्या हुआ, तो उन्होंने कहा कुछ नहीं. और फिर मुझे फोन आया कि ऑडिशन है सीक्रेट गेम्स 2 के लिए. तो मैंने कहा ओ ओके. और गौतम कृष्णचंदानी जिन्होंने ब्लैक फ्राइडे की भी कास्टिंग की थी, इज अ फैंटास्टिक कास्टिंग डायरेक्टर. और मुझे आपको खास ये बात बताना है कि कास्टिंग डायरेक्टर पे बहुत सारी चीजें निर्भर है, बिकॉज वो आपको ऑडिशन करता है, और वो अगर ठीक से ऑडिशन नहीं करते तो आपका परफॉर्मेंस ठीक नहीं होता है, देन गड़बड़ हो जाती है. तो स्पेशल थैंक्स टू गौतम. फिर मैं ऑडिशन के लिए जाने से पहले संदेश जो मेरे हस्बैंड, वो जो खुद डायरेक्टर हैं, तो मैंने उसको बताया यार ये रॉ एजेंट है, तो मुझे क्या करना चाहिए, कैसे करूं. डायलॉग्स आए तो मुझे पता चल गया रॉ एजेंट है. तो संदेश ने मुझे बहुत अच्छी बात बताई कि अमृता, आप पुलिस जो होते हैं वो रॉब जमाते हैं, लेकिन रॉ एजेंट्स बहुत कूल होते हैं, बिकॉज वो इतने ताकतवर लोग होते हैं कि वो बहुत कूल ऐसे रहेंगे. वो मतलब पुलिस होगा तो क्या है बैक, ये पुलिस करेगा, लेकिन रॉ एजेंट आवाज भी नहीं करेगा, वो सिर्फ ऐसे बैठा रहेगा, बिकॉज दे मीन व्हाट दे आर सेइंग. मगर अगर तुम श्रुति, तुम नहीं हो, लेकिन अगर तुम भारत के लिए कुछ धोखा हो, और अगर मैं तुम्हें कहती हूँ कि श्रुति अगर तुमने ये किया, सो मैं तुम्हारे साथ कुछ भी कर सकती हूँ, तो आई मीन इट. इफ आई एम अ रॉ एजेंट, मैं सिर्फ धमका नहीं रही हूँ, आई मीन व्हाट आई एम सेइंग टू यू. और ये लोग जो देश की सुरक्षा के लिए काम कर रहे हैं, आई रियली वांट टू सल्यूट देम आल्सो एक्चुअली, क्योंकि हमें बाकी सब प्रोफेशंस के लिए श्रुति हमें बख्शीशी मिलती है या फिर शाबाशी मिलती है, राइट? हर इसमें तुमने अभी अवार्ड्स की बात की, लेकिन रॉ एजेंट्स ऐसे लोग हैं जो
हमें बता भी नहीं सकती कि वो रॉ एजेंट्स है, बिकॉज इट्स अ सीक्रेट एजेंसी, राइट? तो Correct. वो हमारे लिए लड़ रहा है, लेकिन वो हमें बता भी नहीं सकते कि मैं तुम्हारे लिए लड़ रहा हूँ. सो मुझे उनके लिए खास एक सैल्यूट, ये मुझे जब मैंने केडीवाई के लिए स्टडी किया तब मुझे ये बात पता चली. और तब संदेश ने मुझे बताया कि तुम रॉ मतलब एकदम क्या कहते हैं, शांति से करो. और जाके मैंने शांति से वो ऑडिशन की. और खास जिक्र मुझे करना है शिवम, जिसने नवाज का रोल तब किया, वो गौतम का असिस्टेंट था, उसका भी खास जिक्र, क्योंकि वो जिस तरह से डायलॉग देगा उस तरह से मेरा परफॉर्मेंस होगा, यू नो. तो एंड देन आई गॉट द रोल. और मुझे ये भी अच्छा लगा कि मुझे अनुराग की ये बात बहुत अच्छी लगती है कि वो मुझे जानता था, लेकिन फिर भी मुझे रोल ऑडिशन के बाद मिला है. इट्स नॉट लाइक इफ यू नो हिम यू आर गोइंग टू गेट द रोल. नाही, आपको वो हर नए रोल के लिए. क्योंकि ऑडिशन घेतलं का काय, म्हणजे तुझं ऑडिशन झालं की नाही झालं, पण नाव यू हॅव क्लिअर दॅट की. येस येस, अँड आय लाईक दॅट अबाउट अनुराग कश्यप की आप क्या कहते हैं, म्हणजे हे जे आपण पॉलिटिक्स म्हणतो ना, की मतलब भाई वो उसके पहचान का है ना इसलिए वो उसको लेता है ना, ऐसा कुछ हो ही नहीं सकता अनुराग कश्यप के बारे में. तो मैंने रमन राघव की थी फिल्म, उसके बावजूद मैंने ऑडिशन दी है केडीवाई के लिए. और उसके बाद एंड आई एम हैप्पी अबाउट इट बिकॉज इट्स ऑन योर टैलेंट दैट यू आर गेटिंग द रोल, एंड दैट्स द बेस्ट वे टू गेट योर रोल. आई मीन यू नो. और मुझे ऑडिशंस पसंद है अच्छे डायरेक्टर्स के लिए देने, क्योंकि वो ऑडिशंस अच्छे होते. कुछ ऑडिशंस बहुत बोरिंग होते हैं, वो मुझे पसंद नहीं है, लेकिन जो क्रिएटिव ऑडिशंस होते हैं वो मुझे बहुत पसंद आते हैं. तो वो ऑडिशन बहुत मजेदार थी, बहुत मजा आया उस ऑडिशन के लिए. और So you met Saif Ali Khan, so you met these big stars, of course. I mean, you are also one of them. पण तरी पण आपण त्यांना लहानपणापासून बघितलेलं असतं आणि तेव्हा त्यांना जाऊन भेटणं ह्यात वेगळं सुख असतं. सो त्यांनी काही तुला कॉम्प्लिमेंट दिलं दॅट यू माइट हॅव रिमेंबर? Oh, about Saif, I want to tell you one thing. He's such a sweetheart, and as you're saying, yes, I'm a very big fan of Saif. मुझे उनका काम काफी फिल्मों में बहुत अच्छा लगा है. और पहली बार जब उनसे मिली तो उनके साथ वाला जो पोर्शन था उसमें मैं बूढ़ी बनी थी पूरा. यू नो, आई वाज प्लेइंग 60 विद सैफ. सो मैं पूरे मेकअप में उनसे मिली और वी स्टार्टेड रिहर्सिंग एंड ही वाज वेरी स्वीट. बट इफ यू रिमेम्बर कि सेक्रेड गेम्स के फर्स्ट सीजन में उसका थंब कट जाता है, उसका अंगूठा कट, यू नो, लास्ट में. करेक्ट. दूसरा पूरा जो सीजन है वो बैंडेड, उसका थंब बंधा हुआ है, मतलब यू नो उसके साथ वो है. तो एक सीन था जिसमें वो मुझे मतलब केडीवाई पूरी स्टबर्न दिखाई है पूरे सीजन में, लेकिन सिर्फ सैफ के साथ वाला एक सीन है जिसमें वो ब्रेक डाउन हो जाती है, क्योंकि वो उसको उसके लवर के बारे में पूछता है, माथुर के बारे में, जो राधिका आप्टे के बाप दिखाए हैं. और वो औरत उस वक्त एकदम ब्रेकडाउन होती है और एक ही बार रोती है, जो वो सीन है जो सैफ के साथ है. तो वो सीन जब था तो नॉर्मली क्या होता है कि जब रोने वाला सीन होता है तो रिहर्सल्स में हम थोड़ा सा पूरा नहीं करते हैं, एंड देन द फाइनल टेक में हम पूरा, क्योंकि वो इमोशन अच्छे से आना चाहिए. हाँ, एग्जैक्टली. तो मैंने रिहर्सल तो किया उनके साथ, और जब टेक शुरू हो गया तो मैंने सचमुच मुझे रोना आया एंड आई स्टार्टेड क्राइंग. ब्लडी माथुर ऐसा मैं बोलती हूँ ना, आई स्टार्ट क्राइंग. एंड मुझे वो एज भी प्ले करना था कि आई एम नॉट क्राइंग एज अमृता बट आई एम क्राइंग एज केडीवाई हु इज 60 years old. ब्लडी माथुर असं, मतलब वो आवाज भी अलग है और उसमें मुझे इमोट भी करना था. तो दैट वाज चैलेंजिंग फॉर मी कि आपको एज भी रखनी है, आवाज भी थोड़ी अलग रखनी है और आपको रोना भी. एंड आई डिड इट. एंड देन नीरज घायवान वाज, जिन्होंने मसान बनाई वो पोर्शन वो डायरेक्ट कर रहे थे, तो ही सेड कट. एंड देन आई वाज क्राइंग एंड सैफ वाज लुकिंग इनटू माय आईज एंड ही वाज रिएक्टिंग एंड ही वाज लाइक, ओ माय गॉड अमृता, थम्स अप विदाउट अ थंब. कारण त्याला अंगठा नव्हता ना. So he said, isn't it cute? So I said, wow. And then he said, and उसने वो सबको बताया, thumbs up for her without a thumb, thumbs up for her without a thumb. So the way he encouraged me, like, you know, it was amazing. And सैफ का sense of humor amazing है, तो त्यामुळे त्यांनी त्यात विनोद पण केला. Thumbs up without a thumb. So तो thumbs up
थम्स अप विदाउट अ थंब मला कायम लक्षात राहील. आणि ऑफकोर्स यू स्पोक अबाउट आवाज, आणि तुझा आवाज खूप चांगला आहे हे आम्हाला माहिती आहे, बिकॉज यू नो मला वाटतं तू एक कन्नड गाणं पण म्हणाली असतो मध्ये, तू वेगवेगळी गाणी गात असतेस, तू मराठी फिल्ममध्ये पण गाणी गायलीस, आणि इथे अलका म्हणून तुझ्या एक फॅन आहेत. अलकाताई मुरुमकर. हाय अलकाताई. हाय 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 हाय. सो त्या जवळची आहे. मगापासून म्हणतात की प्लीज आम्हाला 2 ओळी ऐकव. आणि आता काही इनफॅक्ट मी म्हणेल की जे कोणी व्ह्युअर्स, जे कोणी आता सध्या फॅन्स अमृताला बघतायत, तुमचे काही प्रश्न असतील तर प्लीज शूट. आणि या प्लीज सिंग अ सॉन्ग फॉर अस. ओके. मला असं वाटतं आता होप आपण जागवायची आहे, त्यामुळे मला काहीतरी सकारात्मक, काहीतरी आशादायक असं. तर हरवेन मी, हरपेन मी, फिरुनी पुन्हा जागेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील साऱ्या लयाला व्यथा, भवती सुखाचे स्वप्नील वारे, नाही उदासी नार्तता, ना बंधने वा नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी, हरवेन मी, हरपेन मी, हरवेन मी, हरपेन मी, फिरुनी पुन्हा जागेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. वा 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 वा, क्या बात है, सुपर्ब. म्हणजे मला असं वाटतं की हे लॉकडाऊन मध्ये खूप हे जे शब्द होते ना, की हे सगळं लयाला जाईल, नाही गुलामी ना, म्हणजे आपल्याला जे आता बांधल्यासारखं वाटतंय ना खूप आपल्या सगळ्यांना, हे सगळं बदलेल. आपण पुन्हा नव्या जगात. हे बघ, हल्ली खूप लोक म्हणतात की कोरोना के बाद का ये जो संसार होगा, ये जो दुनिया होगी, वो पूरी अलग होगी. कारण हे हा रोग ऑफकोर्स आपल्याला भीती दाखवतो, त्याचप्रमाणे आपल्याला खूप काही शिकवतो पण आहे. आपल्याला एक दुसऱ्यांशी जुडायला शिकवतो आहे, एक दुसऱ्यांची काळजी घेऊन एक दुसऱ्यांवर अजून प्रेम करायला शिकवतो आहे, कृतज्ञता शिकवतो आहे. आणि अर्थातच काइंडनेस स्प्रेड करूयात. म्हणजे मी माझ्या काही ट्रोलर्स नाही मध्ये मी सांगितलं की ठीक आहे, तुम्ही इतर वेळेला काही काही आमच्या गोष्टी आवडत नाहीत, त्या काही काही वेळेला तुम्ही काय म्हणायचं वेगळ्या पद्धतीने सांगता, पण आता ही जी परिस्थिती आहे ती विशेष सेन्सिटिव्ह परिस्थिती आहे, आणि म्हणून आपण काइंडनेस पसरवायला पाहिजे, आपण आशा पसरवायला पाहिजे. सो ते सांगणारं हे गाणं होतं की हे सगळं बदलेल, आणि ती गुलामी एका अर्थाने जे आपल्याला बांधले पण वाटतंय त्यातनं आपण सगळे बाहेर येऊ, अशा मी सगळ्यांना शुभेच्छा मला द्यायच्या होत्या या गाण्यातनं. हाऊ स्वीट. तुझे अनेक फॅन्स सध्या इथे प्रश्न विचारतायत, आणि मला बघण्यासाठी चष्मा घालायला लागेल, तर तू ते मला वाचून दाखवणारस का मी चष्मा घालू? हे बाय द वे, गौरी नलावडे पण आपल्याला जॉईन झाली, आणि अमृताताई लव्ह यू असं ती म्हणतेय. हाय गौरी. जवळचा बघायला चष्मा लागतो त्याच्यामुळे. गौरी हाय. गौरी म्हणजे अवघाची संसार मधली अंतरा. सगळ्यांना मला सांगायचंय की माझ्या बहिणीचं तिने काम केलं होतं. हाय गौरी. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की सॉरी, मी चष्मा जर घातला नसेल तर मला जवळचं गोष्टी दिसत नाहीत, त्यामुळे मी तुम्हाला हाय म्हटलं नसेल तर रागावू नका. गौरी, आता मी चष्मा घातला त्यामुळे मी तुम्हाला बघू शकते. मी आता केडीवाई झाले. चष्मा घातला की मला केडीवाई सारखं वाटायला लागतं. ओके, ग्लेअर झाला अमृता, खूप सुंदर दिसता तुम्ही. ओके, थँक्यू. थँक्यू अलकाताई, थँक्यू गौरी फॉर जॉईनिंग. एखादा डायलॉग म्हणून दाखवू शकते का म्हणून विचारतायत. अच्छा, ओके. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. मोठा समजतो स्वतःला मास्तर, अरे तुझं गटारात घाल जा शास्तर.
तुझं ग मारा पैजाचा घेतो इडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. बाय द वे, चष्मा घालून फुलराणी करणं हे मला जरा वेगळं वाटलं. म्हणजे मला असं वाटलं केडीवाई फुलराणी झाली असं वाटलं मला. ओके, टेल अस समथिंग अबाउट युअर फेवरेट कॉर्नर ऑफ द हाऊस. सध्या तू कुठे पडीक असतेस? मी कुठे पडीक असते त्याच्यापेक्षा पण मला 2 तुम्हाला आवडीच्या जागा दाखवायच्या आहेत. एक आवडीची जागा आहे ना, ती म्हणजे ही फ्रेम दिसतेय का तुम्हाला? हो, दिसतीये ना. ओके, एनी गेसेस ही फ्रेम काय आहे याविषयीचे? नाही. ओके, सो आता ती फ्रेम तुम्हाला पुन्हा दाखवते आणि ती फ्रेम बघत असताना मला हे सांगायचंय की ही माझी खूप आवडती बांगडी होती. ओके, ही जी होती, बर, तर ती बांगडी माझ्या हातून पडली आणि ती फुटली. सो मला सॉरी, पण माझ्या वस्तूंवर असं प्रेम असल्याने मला असं काय काय खूप आवडतं काहीतरी असेल. तेव्हा मी लहान कॉलेजमध्ये होते, कॉलेजच्या थोडं आधी असेल, मी 10वी झाले होते, मी 17 वर्षांची होते. सो ती बांगडी फुटल्यावर मला रडू यायला लागलं. ऐको, हा, सो मी रडत होते आणि तेव्हा माझ्या आयुष्यात एक माझ्यावर प्रेम करणारा खूप गोड माणूस आला होता, ज्याच्याशी माझं तेव्हा लग्न झालं नव्हतं, पण त्याचं नाव संदेश कुलकर्णी. आणि तर त्याला जेव्हा लक्षात आलं की मी ह्याच्यासाठी रडते, तेव्हा त्यांनी मला काही सांगितलं नाही. त्यांनी त्या सगळ्या काचा गोळा केल्या, त्या तो घेऊन गेला होता, मला माहित पण नव्हतं, आणि त्यांनी मला हे बनवून आणून दिलं. आणि आता त्यामुळे ते खूप जुनं असल्याने ते जरा त्याचं ते काळं पडायला लागलं, म्हणून मी आता त्याला फ्रेम करून घेतलंय ऍक्च्युली. सो मला आता असं तुम्हाला सांगायचंय की म्हणजे म्हणतोय अमेय आलाय, जॉईन झालाय. त्यांनी मला गली गर्ल असं नाव ठेवलंय, अभिजित केळकर. हाय अभिजित. सो अमेयाने मला हे खास नाव ठेवलंय गली गर्ल असं. तो मला म्हणजे आम्ही, हाय अभिजित, मी मस्त आहे, मी खूप छान आहे. अमेया, थँक्यू की तू पण आलायस, कारण अमेय इतका असा उत्साही आहे. आणि मी आणि अमेय आम्ही एकाच जिमला जात होतो लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी. सो त्याच्यामुळे त्यांनी मला गली गर्ल असं नाव ठेवलं, आणि तिथे आम्ही वेट्स करत असताना हे गली गर्ल असं मला अमेय म्हणायचं, त्याच्यामुळे सो त्यामुळे तो माझा फेवरेट कॉर्नर आहे. आणि अजून एक फेवरेट जागा मला तुला दाखवायची आहे, ती आत्ता विशेषतः लॉकडाऊनच्या काळात मला खूप आवडते आहे. ओके, ते म्हणजे माझ्या दरवाजा बाहेर हा एक पिंपळ आहे, दिसतोय? हो 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 हो, छान, किती छान ग्रीनरी अगं तुझ्या खिडकीच्या बाहेर. एक्झॅक्टली. सो आत्ता म्हणजे हे मला तुम्हाला सगळ्यांना ग्राउंड तू ज्याच्याबद्दल म्हणत होतीस. एक्झॅक्टली. आता ग्राउंड बंद आहे, रस्त्यावर कुणीच नाही आहे, परंतु हा माझा फेवरेट काय, कारण इथे पक्षी येत आहेत रोज वेगवेगळे, आणि माझी झाडं इथे आहेत, आणि आत्ता ग्रीनरीचं विशेष खूप बरं वाटतं आहे. म्हणजे ही माझी इथे छोटीशी बाग आहे, आणि हा माझा फेवरेट कॉर्नर आहे, त्यामुळे इथे मी सध्या खूप येत असते. आणि आत्ता तू म्हणालीस तसं, हो, आपल्याला हिरवाईचं, झाडांचं, पक्ष्यांचं, म्हणजे मला आता गुलजार साहेबांची खूप आठवण आली, कारण गुलजार साहेबांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सांगितलंय की तुम्ही आता पक्ष्यांना प्यायला पाणी द्या, गरमी सुरू होते आहे, आणि तुम्ही प्राण्यांना पण खायला द्या, हे जे त्यांनी सांगितलंय. सो ते मला आता आठवलं, आणि त्यामुळे मला तो कॉर्नर तुला खास दाखवायचा होता, हिरवाईचा कॉर्नर. आणि तुला माहिती आहे का, जेव्हा मी स्क्रिप्ट वाचते, कुठलंही नवीन जेव्हा स्क्रिप्ट येतं माझ्याकडे, तेव्हा मी ह्या खिडकीतनं तो पिंपळ दिसतो, आता मी जिथे बसलीये तिथनं. आणि मी स्क्रिप्टची, म्हणजे मला गलीबॉयची स्क्रिप्ट पण इथे वाचल्याचं आठवतंय. इथनं मी वाचते आणि 2 ओळी वाचून ना त्या मनात मुरण्यासाठी मी त्या पिंपळाच्या पानांकडे पाहत राहते, आणि मग ती भूमिका अशी उघडायला लागते. सो त्या पिंपळाच्या पानं ही माझी चावी आहे भूमिका उघडायची. ते पानांकडे बघत राहिलं ना असं, आणि ते मनात रुळवत राहिलं की खूप काही मनात असं उघडायला लागतं. त्यामुळे हे झाड माझा मित्र आहे. हा, पान म्हटलं की मला ते जुने दिवस आठवले, जेव्हा आपण ते बुक्स मध्ये ठेवायचो आणि त्याची जाळी होऊपर्यंत आपण त्याची वाट बघायचो. आय स्टील लव्ह डुईंग दॅट. मी अजूनही मोरपीस कधी कधी माझ्या काही लायब्ररी मधल्या बुक्समध्ये आहेत. पण आता सचिन नावाचा एक आपला व्ह्युअर आहे, त्याचा प्रश्न आहे की प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात अपडाऊन येत असतात, तर तू कशी हँडल करतेस?
सचिन, खूप बरं झालं तुम्ही हा प्रश्न मला विचारलात आणि या विषयावर मला बोलायचंच आहे. आपण अपडाऊन विषयी बोलतो तर डाऊन, मी मगाशी आपण या विषयावर थोडंसं बोललो श्रुती, की बाबांना जेव्हा अल्झायमर्स डिटेक्ट झाला आणि अनेक गोष्टी जेव्हा माझ्या आयुष्यातल्या बदलल्या, तेव्हा विजय तेंडुलकर हे खूप माझ्या माणूस म्हणून मला त्यांना खूप जवळून पाहता आलं, हे खरंच मी परमेश्वराची ऋणी आहे. आणि तेव्हा त्यांनी मला सायकोथेरपी विषयी, मानसोपचाराविषयी सांगितलं आणि तेव्हापासून मला तो काळ माझ्या आयुष्यातला खूप अवघड काळ होता आणि माझे सगळ्यात आवडती व्यक्ती माझे बाबा, आणि तेच मला ओळखेनासे झाले होते. त्यांना मी कोण हे कळत नव्हतं, त्याच्यामुळे मला खूप ते सगळं कसं घ्यावं हे कळत नव्हतं. आणि तेव्हा मला मानसोपचाराचा रस्ता विजय तेंडुलकरांनी दाखवला. मी त्यांचे आयुष्यभर ऋणी राहीन. आणि आपल्याकडे अजूनही मानसोपचाराविषयी खूप गैरसमज आहे. म्हणजे अजूनही मी कोणाला सांगितलं ना मानसोपचार, मी काही वेडा नाहीये किंवा मी काही वेडी नाहीये, मी कशाला मानसोपचार घेऊ. सो आपण आपलं डिप्रेशन बऱ्याचदा अंगावर काढतो. आपण ताप अंगावर काढणार नाही, आपण बाकी काही अंगावर काढणार नाही, पण आपण डिप्रेशन अंगावर काढणार, असं का? आणि आपल्या आसपासची माणसं सुद्धा, अरे काय नाही रे, बिंदास आपलं आपण बाहेर यायचं येतनं. सो मला असं वाटतं आपण हे लाईटली नको घ्यायला, कारण मग काय होतं ते त्या डिप्रेशन मधनं अनेक काय म्हणायचं, ते जर आपण ट्रीट केलं नाही तर मग त्या गोष्टी अजून अजून गंभीर होत जातात. मला खूप वाईट वाटतं श्रुती, जेव्हा मी वाचते की कुठल्या तरी एका गोड मुलीनी, जी एक अभिनेत्री होती, जिने एक तिची सिरियल चालली नाही म्हणून आत्महत्या केली, म्हणून तिने तिचा जीव गमावला. हे जेव्हा मी वाचते तेव्हा खरंच मला इतकं अस्वस्थ होते मी तेव्हा काही काळ, किंवा असे जेव्हा हे चढ उतार या क्षेत्राचा भाग असणार आहे. एक सिरियल चालली नाही हे कारणच असू शकत नाही, आपला जीव खूप मौल्यवान आहे त्याच्यापेक्षा. आणि मला एक खास आठवतंय की किम किडूक नावाचा खूप अप्रतिम कोरियाचा दिग्दर्शक आहे, आणि केरळ फिल्म फेस्टिवलला मी गेले होते, जिथे अस्तू नावाची माझा चित्रपट होता. सुमित्रा भावे, सुनील सुप्तनकर, आम्ही सगळे तिथे त्या निमित्ताने गेलो होतो. किम किडूक हा केरळ फिल्म फेस्टिवलचा त्या वर्षीचा पाहुणा होता आणि त्यांनी अध्यक्षीय भाषणात एक गाणं म्हणून दाखवलं होतं, जे कोरियन गाणं होतं. आणि त्यांनी आम्हाला असं म्हणून दाखवलं, आरे रंग आरे रंग आरे रंग हो, आरे रंग आरे रंग आरे रंग हो. तर आम्हाला कुणालाच काही कळलं नाही, बिकॉज ही भाषा काय आम्हाला माहित नव्हतं. सो त्याची जे दुभाषे असतात ना, जे ट्रान्सलेट करून, तर ती म्हणाली की शल आय ट्रान्सलेट, तर म्हणाला नाही मी ट्रान्सलेट करतो, असं म्हणून त्यांनी असं केलं, आरे रन आरे रन आरे रन हो, आरे रन आरे रन आरे रन हो. आणि मग त्याला जे तोडकं मोडकं इंग्लिश येत होतं तेव्हा त्याच्यात तो म्हणाला, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन, that's life. So that song said that, आरे रंग आरे रंग आरे रंग हो. सो डाऊन म्हणजे ऍबनॉर्मल आणि अप म्हणजे नॉर्मल, हे कुणी ठरवलं? म्हणजे अपयश म्हणजे चुकीचं आणि यश म्हणजे बरोबर, हे का? हे दोन्ही आपल्या आयुष्याचा भाग आहेत. हे जेव्हा आपल्याला कळेल ना, तेव्हा आपल्याला काय म्हणतात, अवघड दिवसांना सामोरं जायची शक्ती मिळेल. आणि मला एका नाटकातलं एक वाक्य खूप आठवतं की लाईफ डझंट ओ यू हॅपीनेस, लाईफ डझंट ओ यू हॅपीनेस, लाईफ इज मेड ऑफ हॅपीनेस अँड सॉरोज बोथ. म्हणजे आपण आपल्या मराठीत पण किती सांगितलं ना, सुखानंतर दुःख, एक धागा सुखाचा. सो म्हणजे ते दोन्ही तुमच्या आयुष्याचा भाग असणं, ही गोष्ट आपण स्वीकारू का शकत नाही? आपल्याला नेहमी वाटतं दुःख आलं म्हणजे काहीतरी चुकीचं झालंय आणि सुख आलं म्हणजे काहीतरी बरोबर झालंय. नाही. सो मला तेंडुलकरांचं पण एक वाक्य आठवतं, ते मला नेहमी म्हणायचे की मी दुःखाला समोर ठेवतो आणि मी त्याच्याकडे पाहतो. म्हणजे दुःखाची पण या अवभगत केली पाहिजे. म्हणजे दुःखाला म्हणायचं ये चल जा जा आणि सुखाला म्हणायचं ये असं नाही म्हणा. मला असं वाटतं की सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी, घाव बसल घावावरी सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊ दे, आभाळागत माया तुझी आमावरी राहू दे.
वा वा वा, आज सो या काय म्हणते, सकट मैफिल रंगली आपली असं झालंय. पण अमृता, अर्थात तू खूप पॉझिटिव्ह आहेस आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या चेहऱ्यावर ते रिफ्लेक्ट होतं, तुझ्या कामांमधनं ते रिफ्लेक्ट होतं आणि त्यामुळे ते काम आमच्यापर्यंत खूप छान पद्धतीने पोचतं. अच्छा, मी एक छोटीशी रिक्वेस्ट आता आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना करणार आहे, कारण कधी कधी असं होतं की एका तासानंतर एक तास गेला कळलंच नाही. कळलंच नाही, पण कधी कधी अब्रप्टली इन्स्टा लाईव्ह कट होतं. पण डोंट वरी, वी आर स्टील टॉकिंग आणि ऑफकोर्स वी स्टील हॅव फ्यू थिंग्स टू टॉक अबाउट. त्यामुळे जर कट झालं तर आम्ही परत जॉईन करू आणि परत स्टार्ट करू. सध्या चिन्मय म्हणून त्याचा मी एक प्रश्न वाचून ठेवला, तर तो म्हणाला पु ल काकांच्या काही, पु ल देशपांडेंच्या काही आठवणी तू आम्हाला सांगू शकतेस का? कारण ज्योती सुभाष आणि अर्थात तुमच्या घरात ते वातावरण पण तसं आहे आणि तू ते मोमेंट जगलीस, असं काय सांगशील त्यांच्याबद्दल? मी खूप दुर्दैवी आहे की मी पु ल काकांना मी स्वतः भेटू नाही शकले, परंतु आईची एक खूप चांगली आठवण आहे पु ल देशपांड्यांबरोबरची, की आई जेव्हा फुलराणी जेव्हा भक्तीताई करणार होत्या तेव्हा आई माझी आई ज्योती सुभाष ही NSD हून परत आली होती आणि तिला असं कळलं की पु ल देशपांडे एक नाटक बसवतायत आणि तिला काही माहिती नव्हतं की कुठलं नाटक काय. सो त्यांना तिने पत्र लिहिलं आणि ती म्हणाली की मला त्याच्यात काम करायला आवडेल, कुठलं नाटक आहे मला काही माहित नाहीये. तर तेव्हा पु ल तिला म्हणाले अगं ऑलरेडी कास्टिंग झालं आणि भक्ती तो रोल करते आहे. सो मला खूप गंमत अशी वाटली की नंतर तीच भूमिका जेव्हा मला करायला मिळाली तेव्हा आईला असं वाटलं की अरे ठीक आहे, किती छान झालं. परंतु पुलंना भेटता आलं नाही हे नेहमीच मला खूप त्याचं वाईट वाटतं. हो, आणि आईने आणि मी मिळून, मी तेव्हा खूप लहान होते, गुळाचा गणपती बघितला होता टीव्हीवरती, तेव्हा लागला होता आणि आईनी पुलंना पत्र पाठवलं होतं आणि मला इतकं कमाल वाटली. म्हणजे हल्ली आपण म्हणतो आम्हाला वेळ नसतो, हे पत्र लिहायला वेळ नसतो, म्हणजे पुलंनी आईला परत पत्र पाठवलं होतं आणि ते पत्र आईने मला वाचून दाखवल्याचं आठवते की अरे पु ल देशपांड्यांचं पत्र. सो आपल्याला ज्यांनी कौतुक केलं त्याला पोचपावती देणं, हे मी पुलंचे पाहिलंय, हे मी तेंडुलकरांचे पाहिले. मला वाटतं हे मोठ्या लोकांना खरंच सॅल्यूट आहे त्यासाठी. आणि कोणीतरी अजून तुला विचारतंय की कारण सध्या अर्थात सगळेजण बिंज वॉचिंग करतायत, सगळेजण वेब सिरीज बघतायत, कदाचित असं पण असेल की सेक्रेड गेम्स सीझन 2 ज्यांना बघायचा वेळ मिळाला नव्हता त्यांनी कदाचित ह्या लॉकडाऊनमध्ये बघितला असेल. सो ते विचारतायत तुला की तू कुठली वेब सिरीज बघतीयस का, काय मूव्हीज बघतीयस का कुठल्या? ओके, सध्या मी द लवली मिसेस मेझल नावाची सिरीज बघतीये अमेझॉन प्राईम वरती आणि खूप मजा येते. आणि आज खरं सांगायचं तर मी बिंज वॉच करते एक सिरीज ज्याचं नाव आहे 100, कारण की संदेश काम करतोय. करेक्ट. आणि रिंकू राजगुरू, येस, आपले मराठी कित्येक कलाकार त्याच्यामध्ये आहेत. ऋषिकेश जोशी, रिंकू राजगुरू, अरुण नलावडे आणि लारा दत्ता प्रमुख भूमिकेत आहे आणि रिंकू पण प्रमुख भूमिकेत आहे. आणि रुची नारायणनी दिग्दर्शित केलेली हॉटस्टारवरती ही सिरीज काल मध्यरात्री आली, तेव्हापासून मी बघते. आणि संदेशचा पण खूप वेगळा त्याच्यामध्ये भूमिका आहे, त्याच्यामुळे मला मस्त वाटतंय ते बघायला. असं आता मी सध्या ते बघतीये. तुम्ही पण सगळ्यांनी बघा आणि कसं वाटतंय ते मला सांगा. डेफिनेटली. आणि तुझं पुढचं काय शूट सध्या सुरू आहे किंवा काही प्लॅनिंग सध्या सुरू आहे, असं काही आहे? मी एक खूप छान प्रोजेक्ट कम्प्लीट केलाय आणि लॉकडाऊन सुरू झालेला आहे. सो त्या प्रोजेक्टचं एडिटिंग आता चालू आहे. त्याच्याविषयी आता मला बोलता येणार नाही. हिंदी आहे एवढं सांगते आणि माझी खूप आवडती दिग्दर्शिका आहे एवढं सांगते. परंतु आम्ही कॉन्ट्रॅक्ट्समध्ये आहोत त्याच्यामुळे काही गोष्टी बोलता येत नाहीत. परंतु मला तुम्हाला खास सांगायचंय आणि खास मला आय एम ग्रेटफुल टू गॉड, आय एम ग्रेटफुल टू लाईफ. लाईफ हॅज बीन व्हेरी काइंड की मला नेहमी असं वाटत आलंय आणि मराठीत सगळ्या दिग्दर्शकांनी आणि लेखकांनी मला तो काइंडनेस दिलेला आहे की मला कुणीच स्लॉट नाही किंवा कुणी टाईपकास्ट नाही केलं मला कधी. तसं आता हिंदीत होतंय. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की ही पुढची भूमिका, त्याच्यात मी इनफॅक्ट एक गोष्ट मी सांगेन की मी डान्स केलाय आणि मला बाकी काहीच सांगायचं नाहीये, परंतु त्या भूमिकेत मी पूर्ण पुन्हा वेगळी तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे तुम्ही गली बॉय आणि सेक्रेड गेम्स याच्यापेक्षा पूर्ण वेगळ्या रूपात मला बघणार आहात. त्याच्यासाठी नृत्याचं प्रशिक्षण मी घेतलं आणि खूप मला मजा आलेली आहे. सो आय होप लवकरात लवकर हा जो प्रोजेक्ट आहे तो मला तुमच्यासमोर घेऊन येता येईल.
तुझं बुकशेल्फ आम्हाला बघायचंय आणि तुझी फेवरेट बुक सध्या तू कोणती वाचतेस तेही आम्हाला जाणून घ्यायचंय. एकाने ऍक्च्युली प्रश्न विचारला होता, आय मिस्ड हिज नेम. ओके, बुकशेल्फ इथेच आहे. हे दिसतंय का मागे? येस. हे इथलं आहे, म्हणजे आतमध्ये पण बुकशेल्फ आहे. फोटोज आहेत ते मागे, ते कोणाचे फोटोज आहेत ते फ्रेम्स? त्या फ्रेम्स मध्ये कोण आहे? संदेश आणि मी आहोत. आम्ही फिरसे हनीमून नावाचं जे नाटक केलं होतं ना, तर त्यातले हे फोटो आहेत. इनफॅक्ट संदेशचा आणि माझा हा फोटो आहे. आणि ही माझी आजी आहे, रहमतपूरची आजी, जिनी रहमतपूरला वाचनालय सुरू केलं, जिनी मला वाचनाची आवड लावली आणि जिच्यामुळे मी लिहिलं खूप. आशाताई देशपांडे तिचं नाव. आणि आता इतकं वर मला दाखवता येत नाहीये तुम्हाला, पण मी आता कॉटवर चढणार आहे एक फोटो दाखवण्यासाठी तुम्हाला. मी कॉटवर चढली. ओके. सो हा फोटो दिसतोय. आई ग, किती गोड. थोडं खाली घे फोन, बिकॉज हे बाबा आहेत तुझे आणि तुझा चेहरा आता हे झालाय. हा, बस. येस, परफेक्ट. ओके, आय थिंक दिस इज हे बाबांनी मला हातात पकडलेलं आहे त्यांच्या. सो हा फोटो माझ्यासाठी खूप महत्वाचा. आणि मी आता बुकशेल्फच्या शेजारीच उभी आहे. काल भरपूर वाचन. हो, आणि आतमध्ये 2 कपाटं भरलेली आहेत, परंतु आत गेले आणि जर नेटवर्क लूज झालं तर नेटवर्क कट झालं तर. हा, पण थँक्यू हा प्रश्न विचारल्याबद्दल. कारण पुस्तकं हे माझे खूप आवडीची गोष्ट आहे. आणि सध्या मी कुठलं पुस्तक वाचतेय ते दाखवण्यासाठी मी इथे आलेली आहे. ते पुस्तक इथे ठेवलंय थोडं अंधारात, सॉरी. सो आता मी हिच्याबरोबर राहते सध्या. स्मिता पाटील यांचं. हो. सो तिची बायोग्राफी मी आता सध्या वाचते आहे. आणि तिची आठवण आपल्याला सगळ्यांना. मला पण वाचायचं. अवश्य, नक्की. तोवर लॉकडाऊन उठलेला असू देत. दिलेली पुस्तकं परत मिळत नाहीत अगं कधी कधी. आणि ही एक गोष्ट मी माझ्या बाबांकडनं शिकली की ते ना रजिस्टर बनवून लिहून ठेवायचे की त्यांच्या मित्रांनी त्यांचं कोणतं पुस्तक नेले आणि मग ते त्या अमुक एका काळानंतर फोन करून आठवण करून द्यायचे की जरा परत द्या आता म्हणून. आय एम टोटली विथ युअर फादर, बिकॉज मला असं वाटतं की पुस्तकं ही हे दागिने आहेत. माझे दागिने कुठले असतील तर पुस्तक आहेत. त्याच्यामुळे मला माझं एखादं पुस्तक कोणाकडे ते माझ्या पूर्ण लक्षात असतं आणि मला खूप राग येतो माझं पुस्तक नाही परत केलं की. आणि मी पण असं हावराटासारखी माझं पुस्तक ते तुझ्याकडे आहे ना, असं मी तुला करेन फोन जर तू नाही परत केलं. पण तू करशील, जर तू अशा बाबांची मुलगी असशील तर तू माझं पुस्तक परत करशील. येस. ओके, तुझ्या आवडीचं नाटक. मुक्ताई परत विचारते, अमृता मॅमच्या आतापर्यंतच्या रंगभूमीवरच्या प्रवासातील आवडतं नाटक. खरं तर सगळीच, कारण मला नाटक आवडल्याशिवाय मी स्वीकारतच नाही. त्याच्यामुळे मी जी सगळी नाटकं केली ती सगळी मला आवडलेली नाटकं होती. आणि त्या सगळ्यात मला विविध प्रकारचे, पहिलं नाटक होतं श्री तशी सौ. ते पण खूप कारण मला कमर्शियल रंगभूमीचा त्या नाटकाने खूप अनुभव दिला. नंतर अर्थातच ती फुलराणी. आणि मग मला विशेष उल्लेख करायचा लवबर्ड नाटकाचा, कारण त्याच्यात मी पहिल्यांदा विलनची भूमिका केली. मला माझा चेहरा इतका सोज्वळ वाटतो की मी विलन असू शकते, कोणाला वाटत नाही. पण त्यामुळे गिरीश जोशी मला आणि अजून मी एक परफेक्ट मिसमॅच नावाचं नाटक केलं होतं. त्याच्यात पण एक वेगळी भूमिका होती. पण अगदी माझ्या काय म्हणायचं, खूप माझे लाडकं नाटक म्हणशील तर साठेचं काय करायचं, कारण की त्या नाटकाने मला माझी पुढची सगळी नाटकं मिळवून दिली त्या भूमिकेने. आणि सध्याचं माझं आवडतं नाटक आहे पुनश्च हनीमून, कारण ते संदेशनी लिहिलंय आणि आम्ही दोघं त्यात नवरा बायकोची भूमिका करतो. आणि आम्हाला दोघांनाही तेंडुलकर सारखं म्हणायचं तुम्ही एकत्र काम करा ना, तर संदेश आणि मी एकत्र काम करतो असं ते नाटक आहे. मला खूप जरा वाईट वाटलं की लॉकडाऊनमुळे आता पृथ्वीचे त्याचे सगळे शोज कॅन्सल करावे लागले. पण ऑफकोर्स मला आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे लवकरच लॉकडाऊन उठेल आणि आपण, कारण मला असं वाटतं थिएटरची मजाच काही वेगळी आहे. आणि लाईव्ह ऑडियन्स समोर असणं आणि त्यांच्यासमोर नाटक करणं ह्यांनी मला जी एनर्जी दिली आहे ना आयुष्यात. म्हणजे मला आठवते फुलराणीचे मी काही प्रयोग, मला हा अनुभव आलाय की मला ताप आलेला असायचा, परंतु तो प्रयोग असेपर्यंत तो ताप उतरायचा आणि परत यायचा. आणि त्या प्रयोगात खरंच ताप उतरायचा. प्रेक्षकांच्या टाळ्यांची ही करामत आहे की माझी तब्येत नीट व्हायची. त्याच्यामुळे एवढी ताकद आहे थिएटरची आणि एवढी माझ्या मायबाप प्रेक्षकांची माझ्यावर ताकद आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला खूप ते मी मिस करते आहे सगळ्यात जास्ती. ते मला खूप
लवकर होऊ दे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करते आहे की मायबाप प्रेक्षक समोर बसलेले असावेत आणि आपण परफॉर्म करावं, हे लवकर होऊ देत. Okay, I think there's already a warning on my phone, 21 Okay. remaining seconds. So ठीक आहे, Yes. आता जरी कट झाला तरी आपण फायनल बाय अजून म्हटलेलं नाहीये, त्यामुळे आपण Okay, श्रुती. परत रिजॉईन करूयात. कारण मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय की लॉकडाऊन नंतर एक कुठली गोष्ट तुला करायची आणि व्हॉट इज दॅट वन थिंग Okay. यू आर मिसिंग इन लॉकडाऊन. ओके. खरं तर बोलता बोलता एक तास कसा निघून गेला कळलंच नाही, कारण अमृताकडे आठवणींचा इतका मोठा खजाना आहे की खजिना आहे खरं तर, की तिच्यासोबत गप्पा मारताना वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. पण अर्थात फायनल बाय बाय राहिलंय. सो अमृता परत प्लीज जॉईन हो आम्हाला, म्हणजे आपण एक छानसा मेसेज तुझ्याकडनं सगळ्यांना देऊयात. हिअर शी इज. अँड आय होप यू गाईज हॅव एन्जॉयड दिस सेशन. अर्थात अर्थात अर्थात. ओके. तुम्हाला बाय केल्याशिवाय मी जाणार नाही. हा, एक गोष्ट जी तू ह्या लॉकडाऊन मध्ये मिस करतेस आणि तुला ती त्यानंतर करायची आहे. त्याचं थोडंसं उत्तर मी आता दिलं श्रुती, की मी तुला आता म्हटलं ना की नाटक आणि हो, लाईव्ह प्रेक्षक. correct. आय एम रिअली रिअली मिसिंग दॅट अ लॉट. आणि मी माझ्या आईची मिठी खूप मिस करते ग. कारण आई पुण्यात आहे. आणि मला ना एक विशेष जाणवलं श्रुती, की आपण आपली काही नाती किती गृहीत धरतो, म्हणजे ते आत्ता जाणवते. म्हणजे आईची माझ्या मिठी आत्ता इतकी अमूल्य आहे माझ्यासाठी, पण आत्ता म्हणजे ती पुण्यात आहे, मी मुंबईत आहे, आणि आत्ता त्या सगळ्याचं मोल कळतंय यार. म्हणजे या ज्या गोष्टी काही ज्या आपण गृहीत धरल्या, किती ग्रँटेड घेतो आईला. आणि खरंच आता जेव्हा लॉकडाऊन आहे तेव्हा चार गोष्टी जेव्हा जास्त होतात तेव्हा कळते की ती बिचारी कितीदा आपल्याला कॉल करत असते आणि आपण कामात नंतर म्हणून कॉल करतो असं म्हणतो, पण विसरतो. पण जेव्हा आजारी असताना आईची आठवण येते ना, तसा हा लॉकडाऊन आहे ज्यात आईची सगळ्यात जास्त आठवण येते. हो, आईची मिठी मिस करते सगळ्यात जास्ती. आणि माझी आई तर इतकी क्यूट आहे ना, मला तिचे गालगुच्चे पण ओढायचे असतात, त्यामुळे ते पण मिस करते. व्हेरी व्हेरी क्यूट. ओके. कलाकार जेव्हा एखाद्या विषयावर मत व्यक्त करतात तेव्हा त्यांना ट्रोल केलं जातं, यावर मत काय आहे सचिन? आय थिंक मला असं वाटतं तिने आत्ताच याचं उत्तर दिलंय काही. हा नाही, पण मला एक थोडंसं एलॉबरेट असं करावं असं वाटेल सचिन, की आपण आपला भारत देश लोकशाही सगळं बरोबर, आणि आपल्याला स्वतःचं मत आहे, हे खूप चांगली गोष्ट आहे. परंतु लोकशाहीचा अर्थ हा आहे की तुझं मत असताना मी तुझ्या मताचा आदर करणं, आणि माझं मत जर तुझ्याप्रमाणे नसेल तर तू माझ्या मताचा आदर करणं. सो ह्यात जो आदर नावाची गोष्ट आहे ना, ती राहिली पाहिजे. म्हणजे मला ना क्रिटिसाइज करणं मला चालतं, की तुम्हाला माझं काम आवडलं नाही, तुम्ही मला सांगा. तुम्हाला काय माझी एखादी गोष्ट आवडली नाही, तुम्ही ते बोललात, मला अगदी आवडेल. परंतु त्याची एक पद्धत असली पाहिजे, त्याच्यात एक आदर असला पाहिजे. नाहीतर मग मला असं वाटतं की हे होतं ना 3 इडियट्स, आपलं 3 इडियट्स नाही, तो कुठला सिनेमा, गेट वेल सून, जादू की झप्पीवाला, मुन्नाभाई. तसं मला असं वाटतं गेट वेल सूनची फुलं पाठवावीत. कारण तुम्हाला जर इतकी वाईट भाषा वापरावी लागत असेल ना दुसऱ्याला कुठली गोष्ट सांगण्यासाठी, तर तुम्हाला खरंच गेट वेल सून म्हणावं लागेल तुम्हाला. मला अशा लोकांची काळजी वाटते की इतकी हिंसक भाषा जर वापरावी लागत असेल दुसऱ्याच्या मताच्या विरुद्ध आपलं मत असताना, गेट वेल सून. बिकॉज तुम्ही ते मत मांडा, पण आदराने मांडा, असं मला वाटतं. सो ट्रू. ऑलराईट. अमृता, खूप साऱ्या गप्पा झाल्या आणि आय एम शुअर तुझ्या या सगळ्याच गप्पा ज्या आहेत त्या अनेकांनी एन्जॉय केल्या, जे कोणी आपल्यासोबत सध्या ऐकतायत. तुझी गाणी असो किंवा तुझ्या आठवणी असो, फारच गंमतशीर आणि रंगतदार होत्या. त्यामुळे खूप खूप धन्यवाद आज इतका छान वेळ काढून माझ्याशी गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच श्रुती. आणि तुझ्याशी गप्पा मारल्यावर ना वेगळं काहीतरी बोललं जातं आणि स्वतःतलं वेगळं काहीतरी सापडतं. हे मी तुला आधी सांगितलेलं, जेव्हा आपण रेडिओसाठी जेव्हा आपण हे केलेलं तेव्हा मी तुला हे खूप वेळेला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कीप टॉकिंग टू मी, बिकॉज खूप कमी मुलाखती अशा असतात ज्या तुम्हाला तुमच्यातलं असं काहीतरी वेगळं बाहेर काढतात. नाहीतर आपण कधी कधी तेच प्रश्न आले की आपल्याला तेच बोलण्या वाचून पर्याय उरत नाही. सो यू आर वन ऑफ दोज. सो थँक्स फॉर बीइंग इन माय लाईफ. लव्ह यू. बी देअर. लव्ह यू अ लॉट. लव्ह यू अ लॉट. ऑफकोर्स. आणि अशी छान पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. मस्त काम करत राहा. सर्व प्रेक्षक जे आता आपल्याला इथे जॉईन झाले आहेत, आणि संदीप, तुमच्या सायकल बद्दल काही सांगा ना, ती पण मला परुळेकर सरांनीच दिलेली आहे. सो या सगळ्यांचे मी आभार मानते की जे आता आपल्याला इतक्या मोठ्या संख्येने इथे जॉईन झाले आणि ज्यांनी आपल्याला खूप छान छान प्रश्न विचारले, आपल्याला बोलतं केलं. सो आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ यू अँड सी यू सून श्रुती. अ बिग हग.
अ बिग व्हर्च्युअल हग. सो गाईज, स्टे होम, स्टे सेफ. बाकी आमच्या गप्पा ज्या आहेत त्या कशा वाटल्या ते देखील आम्हाला कळवत राहा. आणि अमृता, ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्रोजेक्ट, फॉर युअर फ्युचर एंडेवर. आणि थँक यू सो मच वन्स अगेन. लव्ह यू. थँक यू सो मच. बाय बाय. लव्ह यू अ लॉट. बाय. बजाते रहो.